अशा लोकांना मात्र मी सांगतो की अडथळे आम्ही येऊ देणार नाही. बातमी भेटी संदर्भातली आहे. राज ठाकरे आज संजय राऊत यांच्या निवासस्थानी पोहोचलेले होते. मैत्री हे भांडूप मधलं संजय राऊत यांचं निवासस्थान आणि संजय राऊत गेले अनेक दिवस हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे या ठिकाणी सार्वजनिक जीवनापासून दूर आहेत आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्याकरता राज ठाकरे त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले होते. विशेष म्हणजे तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे संजय राऊत यांच्या निवासस्थानी दाखल झाल्याचं राऊत कुटुंबियांकडून सांगण्यात येतंय. इतकंच नाही तर राज ठाकरे यांच्यानंतर आता उद्या चंद्रशेखर बावनकुळे देखील खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्याकरता त्यांच्या निवासस्थानी पोहोचणार आहेत. साधारणतः सकाळी 10:30च्या दरम्यान ही भेट होईल अशी माहिती आहे. याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे. भाग्यश्री, आपण पाहतोय की राज ठाकरे आज संजय राऊत यांच्या निवासस्थानी पोहोचलेले होते प्रकृतीची विचारपूस करण्याकरता. राज ठाकरे यांनी संजय राऊतांना असं देखील म्हटलं की तुम्हाला जे काही झालेलं आहे तब्येतीविषयी जरा सिरियस व्हा, काळजी घ्या, लोकांमध्ये मिसळू नका, साधारणतः 1.5 महिने तरी लोकांमध्ये जाऊ नका, असा एक सल्ला, प्रेमळ सल्ला देण्यात आलेला आहे संजय राऊत यांना. तब्बल 20 वर्षांनंतरची ही भेट निवासस्थानी फार महत्वाची मानली जाते. इतकंच नाही तर उद्या बावनकुळे सुद्धा राऊतांच्या तब्येतीची विचारपूस करण्याकरता निवासस्थानी पोहोचतील. भाग्यश्री, संजय राऊत जे आहेत ते गेले काही दिवस आजारी आहेत. सार्वजनिक जीवनापासून देखील ते दूर झालेले पाहायला मिळाले होते. मात्र त्यानंतर जर बघितलं तर कुठेतरी पुन्हा त्यांनी त्यांचं जे प्रेस कॉन्फरन्स आहे ते घ्यायला सुरुवात केलेली होती. सकाळच्या ज्या प्रेस कॉन्फरन्स त्यांच्या सुरू होतात त्या मात्र आज राज ठाकरे त्यांना येऊन भेटले. राज ठाकरेंनी त्यांना एक प्रेमळ सल्ला देखील दिला की साधारण 1.5 महिना तरी तुम्ही अजून बाहेर यायला नाही पाहिजे. तुमचा जो आजार आहे तो गंभीर आहे, तुम्ही त्यावर सिरियसली विचार करायला हवा, काळजी घ्यायला हवी, अशा पद्धतीची जो सल्ला आहे तो राज ठाकरेंनी संजय राऊत यांना दिलेला. यावेळेला संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत देखील उपस्थित होते. त्यांनी देखील जवळपास 20 वर्षांनी राज ठाकरे आमच्या घरी आले, त्यामुळे आनंदित असल्याचं सांगितलं. मात्र हे सगळं सुरू असताना जर आपण बघितलं तर उद्धव ठाकरे देखील 2 ते 3 दिवस पूर्वी किंवा आठवड्याभरापूर्वी म्हणू शकतो आपण संजय राऊत यांना भेटून गेलेले पाहायला मिळाले होते आणि आज राज ठाकरे आलेले आहेत. उद्या चंद्रशेखर बावनकुळे देखील त्यांना भेटणार आहेत. इतकंच नव्हे, एका कार्यक्रमाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार देखील संजय राऊत यांना भेटून त्यांची चौकशी तब्येतीची केल्याची माहिती आहे. मला बघितलं आपण तर संजय राऊत आणि राज ठाकरे यांची आज भेट झाली. त्यामुळे पालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेमकी यांच्यात काही चर्चा झाली का ही एक चर्चा जी आहे ती पाहायला मिळाली झालेली. महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देखील त्यांनी काही एकमेकांमध्ये साथ दिलेली आहे का, एकमेकांबरोबर काही बातचीत केले का, हे बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे. मात्र आता या क्षणी जर बघितलं तर संजय राऊत यांची तब्येत हळूहळू पूर्ववत होतीये आणि त्यांना जे राजकीय नेते आहेत ते भेटायला येत आहेत. मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करून आणि फोनवरनं विचारपूस करत त्यांची तब्येतीची चौकशी केलेली होती. मात्र आपण बघतोय की राजकारण जरी असलं तरी आपली जी महाराष्ट्राची संस्कृती आहे किंवा भारताची जी संस्कृती आहे की राजकारण कितीही चालू असलं तरी आपलेपणाची जी भावना आहे ती कुठेही कमी होत नाही. ती या सगळ्यांच्या भेटीच्या निमित्त. अगदी भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. तर या भेटीनंतर संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. वायर होती है
ते पुढारीची वायर अडकतीये त्याच्यात. तर राजसाहेब बऱ्याच वर्षानंतर तुमच्या घरी आले, तुम्ही देखील त्यांचं स्वागत केलं, राऊतसाहेबांची भेट घेतलेली आहे, काय सांगायचं? नाही, राऊतसाहेब आजारी आहेत हे सगळ्यांना माहिती आहे आणि राजसाहेब सतत माझ्या संपर्कामध्ये फोनवरती राऊतसाहेबांची तब्येतीची विचारपूस करत होते. त्यांना काय केलं पाहिजे, त्यांना कुठून US ला न्यायला पाहिजे की अन्य काय केलं पाहिजे हे नेहमी माझी चौकशी करत होते. आजसुद्धा राऊतसाहेबांची भेट घ्यायला आले. त्यांच्यामध्ये जवळजवळ अर्धा पाऊण तास चांगली चर्चा झाली. राजसाहेबांनी राऊतसाहेबांना सजेशन दिलं की तुझा जो ज्या प्रकारे आजार आहे त्याप्रमाणे तुला खूप सिरियसली त्या बाबतीत राहायला पाहिजे, लोकांमध्ये न मिसळता 1-1.5 महिने आराम करावा आणि नंतर परत तुम्ही जनतेमध्ये यावं हा सल्ला साहेबांनी दिला. अनेक जुन्या आठवणी ज्या होत्या, कारण पहिल्यांदाच साहेब माझ्या अंदाजे 20 वर्षांनी आले असतील. साहेबांच्या यांनी हे घर त्यावेळी झालं आणि आज ते थोडेसे कन्फ्यूज होते की मी त्यावेळी कसं कुठल्या रस्त्यांनी वगैरे यायचो. ते पाहत होते की मी ज्यावेळी यायचो ह्या रस्त्यानी अमुक रस्त्यानी यायचो, घराची एंट्री अशी होती. ती उत्सुकता होती त्यांना, आम्हालाही ती फार उत्सुकता होती की राजसाहेब आले, घरी आले 20 वर्षाने, आम्ही सगळे आनंदित आहोत. धन्यवाद, थँक्यू. ती वायर अडकतीये. राजापूर नगर परिषदेकरता काल मतदान पार पडलेलं आहे.